नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मारिहाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. 8 जणांची टोळी, तिघे अद्याप फरार. आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीच्या मारिहाळ पोलिसांनी मुसके आवळले आहेत. त्यांच्या जवळून 95,50,000 रुपये किमतीची 21 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये 8 मिनी गुड्स ट्रक, 5 बुलेट, 5 सुझुकी ॲक्सेस, 2 हिरो स्प्लेंडर, 1 होंडा डिओ या वाहनांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. एकूण 8 जणांची ही टोळी असून सध्या 5 जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. शिमोगा, भद्रावती आणि सांगली जिल्ह्यातील 3 जणांनी या चोऱ्या केल्या आहेत. केवळ बेळगावच नव्हे तर तुमकूर, तेलमंगल, यशवंतपूर, आरसीकेरे, महाराष्ट्रातील पुणे, सांगली, शिरोळ, दावणगेरी, बेंगळूर, गोकाक येथे त्यांनी चोऱ्या केल्याचं स्पष्ट झालं. युसुफ खान सिकंदर खान वय 68 राहणार मादरमड्डी, जिल्हा धारवड. झाकीर हुसेन मोहम्मद साफ पर्देवाले वय 47 राहणार धारवड. आझाद इब्राहिम मुतवल्ली वय 36 राहणार विजापूर. शफीक अहमद रफीक अहमद वय 52 राहणार वेल्लूर, तामिळनाडू. बशीर अहमद आलाबक्ष मकानदार वय 38 राहणार दांडेली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रत्यक्षात वाहने चोरणारे त्रिकूट अद्यापही फरारी असून चोरीची वाहने खरेदी करून त्यांची विल्हेवाट लावणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. 27 नोव्हेंबर 2025 रोजी निलजी क्रॉस जवळ घरासमोर उभी करण्यात आलेली अशोक लेलँड मिनी गुड्स ट्रकची चोरी झाली होती. या प्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली होती. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.